10वीं कक्षा के नतीजे घोषित होने के बाद ऑनलाइन द्वारा प्रवेश प्रक्रिया शुरू हो गई है। हर विद्यार्थी अपने मनचाहे कॉलेज में एडमिशन लेने के लिए साइबर कैफे तथा स्कूल के गाइडेंस सेंटर में ऑनलाइन एडमिशन फॉर्म भर रहा है। लेकिन फॉर्म भरते वक्त उनके साथ उनके अभिभावकों के चेहरों पर भी चिंता दिखाई दे रही है। हमारे प्रतिनिधि ने जब कुछ अभिभावकों से बात की तब उनका कहना था कि स्कूल तथा शिक्षण मंडल द्वारा विद्यार्थियों के साथ साथ अभिभावकों को भी ऑनलाइन फॉर्म भरने का प्रशिक्षण देने की मांग की है। क्या कह रहे हैं अभिभावक, आप भी देखिए। माहित नाहीये आणि म्हणजे मुलाला पण तेवढं काय कल्पना नाहीये। आता म्हणजे आम्हाला असं म्हणजे असं फॉर्म पूर्वी पद्धत कशी होती, फॉर्म भरून देत होते, मग ती एक पद्धत माहिती होती। आता ही नवीन पद्धत असल्यामुळे आणि पहिलीच वेळ असल्यामुळे तेवढं काय माहिती आहे ना, सगळ्यांकडून माहिती घेऊन जसं म्हणजे आता सर्वजण भरतात तसं आपण भरायचं असं चाललंय। मंडळाला म्हणजे जर समजा आता ही ऑनलाईन पद्धत चालू केली ना, तर मुलांना किंवा एक पॅरेंट्सना असं जर ते एक थोडंसं हे काहीतरी म्हणजे असं हे करून देतील, नॉलेज देतील, तर ते मुलं आता जसं पालकांना खूप असं हे होतं, त्रास होतो की बाबा काय करायचं, पुढे कसं काय करायचं हे समजत नाही। मग ते जर पालकांना थोडंफार माहिती असेल किंवा आता हे पुस्तक ते हे केलं ना, त्याच्यामध्ये ऑनलाईन कसं हे करायचं हे काहीच नाही। फक्त पुस्तकांचं म्हणजे पुस्तकामध्ये कसं त्यांचं कॉलेजची नावं किंवा त्यांची म्हणजे फी, कट ऑफ लिस्ट एवढंच दिलं आहे। पण ऑनलाईन पद्धत काय आहे, कसं हे करतात हे जर त्यांनी जर सुरुवातीला दिलं असतं तर निदान पालक तेवढं वाचून तरी आपल्या मुलांना हे करू शकतो। म्हणजे मुलांबरोबर पालकांची पण पळापळ होते असं म्हणावं असं वाटतं। हो, म्हणजे काही माहिती नसल्यामुळे पळापळ, ऑनलाईन पद्धत वाईट नाही आहे, पण माहीत नसल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी अशा म्हणजे असं हे करावं लागतं, पळापळ करावं लागतं माहीत नसल्यामुळे। वही हमारे प्रतिनिधि ने विके हाई स्कूल के गाइडेंस सेंटर के प्रमुख संतोष भोईर से जब बात की तब उन्होंने फॉर्म कैसे भरा जा सकता है इसके बारे में जानकारी दी। ऑनलाईनचा जो पालकांचा कॉलेज कोडच्या संदर्भात बराचसा संभ्रम आहे, तर कॉलेज कोडमध्ये पनवेलच्या बाबतीत मी एवढंच सांगू शकेन की पनवेलच्या बाबतीत जर एखाद्या पालकाला पनवेल सोडून बाहेर जायचं नसेल तर घाबरून जाण्याचं काही कारण नाही आहे। तर पनवेलमध्ये आपल्या एकूण 22 कॉलेजेस आहेत। 22 कॉलेजमध्ये सायन्सचा जर पर्टिक्युलर विचार केला तर सायन्समध्ये 18 कॉलेजेस आहेत। त्या 18ही कॉलेज पहिल्या ज्या ऑप्शन फॉर्ममध्ये भरल्या गेल्यानंतर आपल्याला एक रायगड झोन निवडलं तर आपला फॉर्म पनवेलच्या मर्यादित असल्याकारणाने पुढे जातो। परंतु एखादा विद्यार्थी दादर, नवी मुंबई किंवा आतमध्ये ठाणा, वसई विरार ह्या भागामध्ये पूर्ण जायचं असेल तर अशा विद्यार्थ्याला किमान 35 कॉलेज फॉर्ममध्ये भरणं अपेक्षित आहे। मग अशा वेळेस पालकांमध्ये थोडं संभ्रम निर्माण होतं की 35 कॉलेज कोणत्या पद्धतीने टाकायचे। अशा वेळेस पहिल्यांदा आपण MMR क्षेत्रातले म्हणजे ऑनलाईनमध्ये जेवढे कॉलेजेस आहेत, रायगड, नवी मुंबई, ठाणे, मुंबई, वसई विरार, त्यामधल्या कोणतेही कॉलेज ज्या मुलाला पसंतीक्रम ज्या पद्धतीनं पाहिजे होय त्या पसंतीक्रमानुसार त्यांनी ते द्यायचे आहेत। मिनिमम 15, मॅक्झिमम 30। ओके, ही ऑनलाईन पद्धत प्रवेश प्रक्रिया किती दिवस चालू राहणार आहे, साधारणतः त्याचा टायमिंग काय राहणार आहे? आजपासून चालू झालेली आहेत 14 पासून ते 21 तारखेपर्यंत 8 दिवस। तर पालकांनी काही करण्याची गरज नाही। आमच्या 4 वर्षाचा असा अनुभव आहे की फॉर्म पूर्ण भरून दिले जातात आणि शेवटच्या 2 दिवसामध्ये कोणतेही पालक येत नाही। पालकांचा असा भ्रम होतं की माझा पहिला फॉर्म गेल्यानंतर माझा पहिला नंबर लागेल, असं काही नाही। सर्व्हरला एक मॅपिंग केलेले असतं, त्यानुसार जरी एखाद्या विद्यार्थ्याचा शेवटी फॉर्म गेलेला असेल तरी देखील त्याचा नंबर पहिला लागू शकतो।